Hello, welcome to this session. Today we are going to talk about public revenue. And again, as we already we have learned about the supply being elastic, non-elastic, and how does it impact how taxation wage when introduced newly or the tax newly introduced in a market, how it impacts the supply, how impacts the market. And today we are going to learn आपण कशाबद्दल शिकणार आहोत. आपण डिमांड इलॅस्टिसिटी आणि टॅक्स यांच्याबद्दल शिकणार आहोत. ओके, होपफुली तुम्हाला सगळ्यांना आधीचं जे मी शिकवलंय ते लक्षात आलं असेल. आणि जर लक्षात आलं नसेल तर मी तुम्हाला असंही म्हटलंय की तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे डाऊट, तुमच्या काही ज्या काही रिप्लाय असतील ते टाकू शकता. ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स न्यू सेशन फॉर टुडे. इट इज today we are learning about if the demand for the commodity is perfectly elastic. So जेव्हा डिमांड इलॅस्टिसिटी ही परफेक्टली इलॅस्टिक असते तेव्हा कशा प्रकारे तुमच्या डायग्राम मध्ये दिसल्याप्रमाणे कशा प्रकारे टॅक्स इंट्रोड्यूस केल्यावर वर्क होतं ते. Given its elasticity of supply, the entire money burden of a tax will be upon the seller, since if the seller raises price the commodity, its demand will fall considerably. This is shown in a figure. सो त्यांनी काय म्हटलंय, जर समजा डिमांड ही परफेक्टली इलॅस्टिक असेल आणि तुमची सेलर कडून मिळणारा सप्लाय हा एक कॉन्स्टंट असेल, म्हणजे कॉन्स्टंट इन द सेन्स त्याची इलॅस्टिसिटी ठराविक जर असेल, तर इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट असेल, तर त्या टॅक्सचं कम्प्लीट बर्डन जेव्हा नवीन टॅक्स इंट्रोड्यूस होतो तेव्हा त्या टॅक्सचं कम्प्लीट बर्डन हे सेलरवर पडतं जेव्हा डिमांड परफेक्टली इलॅस्टिक असेल तेव्हा. याच्या आधी जर तुम्हाला आठवत असेल तर प्लीज आठवा. आपण बघितलं होतं की कुणावर किती बर्डन पडतं टॅक्सचं ते बघत होतो आपण. आणि आपल्याला हे लक्षात आलं की जर समजा सप्लाय परफेक्टली इलॅस्टिक असेल तर त्याचं कम्प्लीट बर्डन हे बायरवर पडतं. मग सप्लाय हा आपण असं म्हणू की थोडा लाईक मोर इलॅस्टिक. इट्स नॉट परफेक्टली इलॅस्टिक बट इट इज मोर इलॅस्टिक. अशा वेळी बायरवर जास्त बर्डन पडतं टॅक्सचं आणि सेलरवर कमी बर्डन पडतं दोन्ही तुलनेत. जर समजा युनिटरी इलॅस्टिक असेल तर म्हणजे जेवढी प्राइस चेंज होते तेवढाच सप्लाय क्वांटिटी सप्लाइड चेंज होत असेल तर मात्र दोघांना सारखं टॅक्सचं बर्डन 50-50% शेअर करायला लागतं. पण जर समजा सप्लायची इलॅस्टिसिटी ही लेस इलॅस्टिक असेल, म्हणजे जास्त इनइलॅस्टिक असेल सप्लाय, तर मात्र सेलरला त्याचं जास्त बर्डन सहन करायला लागतं, बायरला टॅक्स कमी भरायला लागतो. आणि याच्यात थोडं पुढे जाऊन असं आपण म्हटलं, जर समजा टॅक्सचं बर्डन कम्प्लिटली सेलरवर कधी असेल, जर समजा इन इलॅस्टिक सप्लाय असेल तर. ओके, तसंच आता आपण बघतोय की जर समजा डिमांड परफेक्टली इलॅस्टिक असेल, करेक्ट उलट, जेव्हा सप्लाय परफेक्टली इलॅस्टिक होता तेव्हा बायरवर पूर्ण बर्डन होतं. आता जेव्हा डिमांड परफेक्टली इलॅस्टिक आहे तेव्हा मात्र सेलरवर पूर्ण बर्डन आहे. बघा बरं डायग्राम मध्ये, डी इज अ परफेक्टली इलॅस्टिक डिमांड कर्व आणि म्हणून तो हॉरिझॉन्टल टू एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलात, एक सेकंड, सो जर तुम्ही बघितलात तर तो हॉरिझॉन्टल टू एक्स ऍक्सिस दिसतोय. हा बघा, हॉरिझॉन्टल अँड पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके, तर हा जो एस कर्व आहे हा ओरिजिनल सप्लाय कर्व आहे आणि हा परफेक्टली इलास्टिक आहे कारण आपण बघतोय तो कम्प्लिटली आडवा फ्लॅट कर्व दिसतोय आपल्याला, बरोबर. एस इज अ सप्लाय कर्व. बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स लावला नसताना एक्स हा सप्लाय कर्व आहे. ए हा त्यामुळे इक्विलिब्रियम आहे कारण एस आणि डी म्हणजे सप्लाय आणि डिमांड ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. आणि तुम्ही बघितलं तर इक्विलिब्रियम क्वांटिटी किती असणार आहे, त्यामुळे मी जेव्हा ए पॉइंट पासून खाली क्वांटिटीच्या इकडे गेले एक्स ऍक्सिसवर, ओ क्यू विल बी इक्विलिब्रियम क्वांटिटी आणि ओ पी, कारण ए पासून मागे गेलं की ओ पी विल बी इक्विलिब्रियम प्राइस, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलंय की क्यू ए इज अ प्री टॅक्स प्राइस. का क्यू ए म्हटलंय, कारण ओपीचं जेवढी लेंथ आहे तेवढीच क्यू एची आहे आणि म्हणून क्यू ए ही जी आहे ती प्री टॅक्स प्राइस आहे. आणि एस वन इज अ न्यू सप्लाय कर्व. इथे एस नुसता लिहितोय, ओके, तो एस वन असा आहे. एस वन इज अ न्यू सप्लाय कर्व आफ्टर द इम्पोजिशन ऑफ ईटी पर टॅक्स युनिट. म्हणजे हा जो आता आपल्याला दिसतोय ना, लेट मी जस्ट शो यू विथ दिस कलर, हा जो आहे ना हा नव्याने टॅक्स इंट्रोड्यूस केला एवढ्या अमाऊंटचा. किती अमाऊंट आहे, ईटी. ओके, सो ईटी अमाऊंटचा टॅक्स नव्याने जेव्हा इंट्रोड्यूस केलाय मार्केटमध्ये
तेव्हा आपल्याला असं दिसतं की सप्लाय कर्व्ह शिफ्ट झालाय. कुठून शिफ्ट झालाय? एस कर्व्ह वरून तो S1 कर्व्ह वर शिफ्ट झालाय. ओके. आणि आपण असं म्हणू शकतो की कारण तुमची डिमांड चेंज होऊ शकत नाही, कारण ती परफेक्टली इलॅस्टिक आहे. याचा अर्थ प्राइस कितीही चेंज झाली, काही घोळ असेल, तरी तुमची डिमांड काही सॉरी, डिमांड विल ऑलवेज चेंज कंप्लीटली. सो प्राइसमध्ये बदल होवो न होवो, डिमांड सतत बदलती राहणार आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला फक्त सप्लाय कर्व्ह हलवता येतो, डिमांड कर्व्ह तर हलणार नाहीये. बरोबर? आपोआपच काय होतं की हे जे अख्खं टीईचं बर्डन आहे ते कम्प्लिटली सेलरला बेअर करायला लागतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सेलरला ही प्राइस किंवा एवढ्या अमाउंटची, हे मी सॉरी, हे जे P1 दिसतंय ना, एवढ्याच अमाउंट मिळणार आहे. बरोबर? म्हणजे आपण जर असं म्हटलं तर EQ1 हा जो पॅच दिसतोय, हा एवढ्याच सेलरला मिळू शकतो. आणि बायरला मात्र एवढी भरायला लागेल. म्हणजे थोडक्यात हा जो टीचा आहे, हा टॅक्स भरल्यामुळे सेलरला झालेला लॉस आहे. सो ईटी हा नवीन टॅक्स, जो ईटी एवढा आपण इंट्रोड्यूस केलाय, त्यामुळे नवीन प्राइस होईल Q1T. म्हणजे नवीन प्राइस Q1T ती तेवढी सेमच राहणार आहे आणि इट विल बी इक्वल टू ओल्ड प्राइस QA. येत आहे लक्षात तुमच्या? सो हे झालं आपल्या पहिल्या गोष्टीसाठी, दॅट इज वेन डिमांड इज परफेक्टली इलॅस्टिक. अशा वेळी परफेक्टली इलॅस्टिक डिमांड असताना कशा प्रकारे पूर्णपणे बर्डन, हे टॅक्स बर्डन हे सेलरला फेस करायला लागेल. ओके. आता आपण बघणार आहोत की जर समजा डिमांड इलॅस्टिसिटी ही हायली इलॅस्टिक असेल, म्हणजे जास्त इलॅस्टिक असेल, देन द इन्सिडन्स ऑफ टॅक्स विल बी मोर ऑन सेलर अँड लेस ऑन द बायर. म्हणजे त्यावेळी टॅक्सचा जो इन्सिडन्स आहे किंवा टॅक्सचं जे बर्डन आहे, फायनल बर्डन, ते जास्त हे सेलरवर असतं आणि कमी बायरवर असतं. पुन्हा हे कम्प्लिटली उलट आहे. सप्लायची इलॅस्टिसिटी बघताना आपण हे बघितलं होतं की सप्लाय जर हायली इलॅस्टिक असेल तर बायरला जास्त बर्डन सहन करायला लागतं आणि सेलरला कमी. पण इथे उलट होतंय. जर डिमांड हायली इलॅस्टिक असेल तर सेलरला जास्त बर्डन आणि बायरला कमी. बघा बरं का कसं आहे. डी हा आपला डिमांड कर्व आहे, जो हायली इलॅस्टिक आहे. आणि म्हणून जेव्हा हायली इलॅस्टिक असतो तेव्हा डिमांड कर्व हा स्टीपर फ्लॅटर असतो. ओके. सो जेव्हा आपण इलॅस्टिसिटी बद्दल बोलतो, हायली इलॅस्टिसिटी बद्दल, तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे डिमांड कर्व हा फ्लॅटर असला पाहिजे. ओके. आणि म्हणून लक्षात ठेवा नेहमी, हॉरिझॉन्टल म्हणजे परफेक्टली इलॅस्टिक, फ्लॅटर कर्व म्हणजे मोर इलॅस्टिक. त्याच्यानंतर एकदम 45 डिग्री असं आपण म्हणू शकतो. जर कर्व असेल देन इट वुड बी युनिटरी इलॅस्टिक. ओके. त्याच्यानंतर जर समजा असं असेल की मोर स्टीपर कर्व आहे, ओके, स्टीपर म्हणजे जास्त चढ किंवा जास्त उतार असलेला कर्व, देन इट इज मोर इन इलॅस्टिक. आणि जर कम्प्लीट व्हर्टिकल म्हणजे वाय ऍक्सिस सारखा कर्व असेल, वाय ऍक्सिसला पॅरलल कर्व असेल, व्हर्टिकल असेल, उभी रेष असेल, देन वी कॉल इट परफेक्टली इन इलॅस्टिक डिमांड ऑर सप्लाय. येतंय लक्षात? मग तशा प्रकारे हा फ्लॅटर कर्व आहे थोडासा. मला वाटतं हा आणखीन जास्त असा असता तर आणखीन जास्त छान वाटलं असतं, छान लक्षात आलं असतं. ट्राय करूया आपण. सो असा विचार करा की हा हा माझा डिमांडचा कर्व आहे. ओके. माहिती नाही मला हे बरोबर येईल की नाही डायग्राम, मी डायरेक्टली आत्ता काढते. ओके. आणि हा सप्लायचा कर्व आहे पहिला. सो असा विचार करा की ही माझी ओरिजिनल प्राइस आहे, दॅट इज AQ. बघा इथे पण दिसते ती ए पॉइंटला AQ ही प्राइस आहे. ओके. आणि आता ही माझी प्राइस आहे त्यामुळे P. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा टॅक्स इंट्रोड्यूस केला गेला तेव्हा सप्लाय कर्व शिफ्ट होणार आहे. बरोबर आहे की नाही? सो हा सप्लाय कर्व शिफ्ट झालाय. ओके. जस्ट अ मिनिट, मी चेंज करते रंग म्हणजे नवा सप्लाय कर्व दिसू शकेल आपल्याला. सो हा नवीन सप्लाय कर्व आहे. सो दॅट इज S1. बरोबर. आधीचा S होता, आताचा S1 आहे, कारण आपण टॅक्स इंट्रोड्यूस केलाय. बरोबर आहे की नाही? मग हा किती अमाऊंटचा टॅक्स आहे? तर हा टॅक्स त्या डिमांड कर्वच्या पॉइंट पासून जुन्या सप्लाय कर्व पर्यंतचा आहे. बरोबर. एवढ्या अमाऊंटचा टॅक्स आहे. आता बघा मी तुम्हाला असं सांगेन
की यातले सप्लायरला जे पैसे मिळणार आहेत ना, सप्लायरला जे पैसे द्यायला लागणार आहेत ना, किंवा सप्लायरला जे पैसे मिळणार आहेत बेसिकली, ते आहेत हे, ज्याला आपण PS असं म्हणूया, सप्लायरला मिळणारे पैसे. ओके. आणि जे बायरला द्यावे लागणार आहेत, कन्झ्युमरला देणार आहेत, ते लागणार आहेत हे, दॅट इज PC. म्हणजे मधली जी अमाऊंट आहे, ज्याला आपण TE म्हणतोय, टॅक्सची अमाऊंट TE, ही अमाऊंट ऍक्च्युली बायर, सेलर आणि बायर यांना दोघांना मिळून टॅक्स भरायला लागणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हा जो याला इथे आर म्हटलंय त्यांनी, तो TR हा जो हिस्सा आहे ना, तो अतिशय छोटा आहे ऍज कम्पेअर्ड टू RE चा हिस्सा. ओके. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की बायरला कमी पैसे भरायला लागणारे टॅक्स ते TR एवढे, वेरॅज हा जो पोर्शन येतो, वेरॅज सेलरला मात्र जास्त पैसे भरायला लागणार आहेत RE वाल्या पोर्शनचे. ओके. बघा त्यांनी काय लिहिलंय या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे, ET हा जेव्हा टॅक्स इंट्रोड्यूस केला तेव्हा सेलरला ER, म्हणजे हे आपलं रेड वालं खालचं बर्डन दिसतंय, किंवा लेट मी चेंज दॅट कलर, हे जे स्काय ब्लू रंगाचं बर्डन दिसतंय, जास्त मोठी लाईन आहे बघा हिरव्या लाईन पेक्षा, हे जास्तीचं बर्डन सेलरला भरायला लागणार आहे. वेरॅज TR हे जे छोटं बर्डन आहे ते बायरचं टॅक्स बर्डन असणार आहे, किंवा बायरचा टॅक्स इन्सिडन्स असणार आहे. सो द इन्सिडन्स ऑफ ऑन द सेलर ER इज ग्रेटर दॅन RT. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे ग्रीन हे जे आहे TR, हे TR हा इन्सिडन्स किंवा TR ही टॅक्सची अमाऊंट ही लेस आहे ऍज कम्पेअर्ड टू ER. आणि ह्यातली सेलरला कुठची भरायला लागणार आहे, खालची अमाऊंट, दॅट इज ER. येते तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात जर समजा या सगळ्यात काय सांगायचंय, जर समजा कमोडिटी हायली इलॅस्टिक डिमांडवाली असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की हायली इलॅस्टिक डिमांड असताना कमोडिटीची, त्याच्यावर जर टॅक्स टाकला तर सेलर जास्त भरेल आणि बायर कमी भरेल. येते लक्षात तुमच्या? आता पुढे जाऊया. जस्ट अ मिनिट. सो हे पुढचं एक्झाम्पल बघा. आता ऍक्च्युली तुम्हीच मला सांगू शकाल, ही युनिटरी इलॅस्टिक डिमांड आहे, म्हणजे कम्प्लीट जितक्या प्राइस मध्ये चेंज होईल तेवढीच चेंज इन क्वांटिटी डिमांडेड होईल. ओके. सो असं असताना आपल्याला माहितीये दोघांना पण सेम अमाऊंटचा टॅक्स बर्डन करायला लागतो. सो ही जी आपली टॅक्स वेज आहे, ही जी TE वाली टॅक्स वेज आपल्याला दिसते, ती टॅक्स वेज 50-50% मध्ये डिवाइड होते. 50% टॅक्स सेलर भरतो, 50% बायर. ओके. इफ द इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर द कमोडिटी इज युनिटी, द मनी बर्डन ऑफ टॅक्स विल बी डिवायडेड इक्वली. लक्षात ठेवा, द मनी बर्डन ऑफ टॅक्स विल बी डिवायडेड इक्वली बिटवीन सेलर अँड द बायर. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ER इक्वल टू RT, म्हणजे ER हे जे सेलरचं बर्डन आहे आणि RT हे जे बायरचं टॅक्स बर्डन आहे, ती दोन्ही सेम असणार आहे. ओके. येत आहे तुमच्या लक्षात? आता ह्याच्या पुढची फिगर बघूया. येस. सो आता पुढच्या फिगरमध्ये ऑब्व्हियसली आपण इन इलॅस्टिसिटी मध्ये जातोय, इन द सेन्स लेस इलॅस्टिक डिमांड असणार आहे. सो इफ द डिमांड फॉर द टॅक्स्ड कमोडिटी इज लेस इलॅस्टिक, द इन्सिडन्स ऑफ टॅक्स विल बी मोर ऑन अ बायर. म्हणजे आता जास्त टॅक्स कुणाला भरायला लागणार आहे, मोर ऑन अ बायर. म्हणजे ते बर्डन जे टॅक्स इन्सिडन्स आहे हा बायरला जास्त भरायला लागणार आहे आणि लेस ऑन द सेलर. ओके. आता कशा प्रकारे, सिन्स द डिमांड इज लेस इलॅस्टिक, अ राईज इन प्राइस ऑफ कमोडिटी विल नॉट अफेक्ट द डिमांड मच. म्हणजे लेस इलॅस्टिक म्हणजे औषधांसारखी डिमांड बघा, की जर समजा प्राइस वाढली तरी BP, डायबेटीस किंवा हायपरटेन्शन किंवा अशा कुठच्याही प्रकारची जी औषधं असतात जी रोज घेण्यासाठी गरजेची असतात, ती औषधं कितीही किंमत असली तरी आपल्याला घ्यावीच लागतात आपल्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी, आपल्या हेल्थसाठी. बरोबर आहे की नाही? मग अशा वेळी लेस इलॅस्टिक डिमांड जेव्हा असेल अशा प्रकारे औषधांची, तेव्हा तुमची राईज इन प्राइस ऑफ कमोडिटी म्हणजे औषधांची प्राइस जरी वाढली तरी इट विल नॉट इफेक्ट डिमांड मच. म्हणजे कुठल्याही प्रकारे डिमांड खूप जास्त प्रमाणावर अफेक्ट होत नाही. जसं त्यांनी म्हटलंय की P प्राइस ओरिजिनली असताना Q क्वांटिटी डिमांडेड होत होती, पण आता जेव्हा प्राइस वाढली आणि P1 वर गेली आहे, हा डिफरन्स बघा P आणि P1 मधला हा जास्त मोठा आहे
कारण P1 जेव्हा डिमांड करायला प्राइस झाली तेव्हा डिमांड करणाऱ्या लोकांनी डिमांड कमी केली पण Q1 केली. सो डिफरन्स बिटवीन Q1 आणि Q म्हणजे हे जे डिस्टन्स आहे Q आणि Q1 मधलं हे डिस्टन्स हे कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू P आणि P1 मधलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्राइस मोठ्या प्रमाणावर जरी चेंज झाली तरी त्या प्रमाणावर क्वांटिटी डिमांडेड बदलत नाही. इनइलॅस्टिक डिमांड असल्यामुळे मोर इनइलॅस्टिक किंवा लेस इलॅस्टिक असं ज्याला म्हणतो तेव्हा, आणि त्यावेळी बायरला घ्यायचंच असतं अशी त्याची कंडिशन असल्यामुळे त्याच्या त्या गैरफायदा थोडासा असं म्हणू शकतो इकॉनॉमीमध्ये. पण याला काही गैरफायदे नाही, इकॉनॉमिक प्रिन्सिपल म्हणतात किंवा मार्केट प्रिन्सिपल. सो त्या गोष्टीचा फायदा घेऊन बायरवर जास्त बर्डन पडतं. ओके, म्हणजेच आता जी ही नव्या प्रकारात आपण टॅक्स बर्डन इंट्रोड्यूस करतो टीई, त्यातलं आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती असलेलं हे जे खालचं म्हणजे ER बर्डन आहे जे सेलरचं आहे ते बघा छोटं आहे ॲज कम्पेअर्ड टू TR म्हणजे जे सेलरचं बायरचं बर्डन आहे. म्हणजे थोडक्यात बायरला जास्त टॅक्स भरायला लागणार, सेलरला कमी टॅक्स भरायला लागणार. ओके, येतंय लक्षात? म्हणजे आपण काय बघितलं, जेव्हा मोर इनइलॅस्टिक किंवा लेस इलॅस्टिक डिमांड असते तेव्हा त्याचं बर्डन जास्त बायरवर पडतं टॅक्सचं आणि सेलरवर त्या टॅक्सचं बर्डन त्या तुलनेत कमी पडतं. ओके, याच्या उलट इन द सेन्स नॉट उलट, पण ह्याच्याच बाजूने असं म्हणताना म्हणायला लागतं की जेव्हा डिमांड परफेक्टली इनइलॅस्टिक असते, म्हणजे बिलकुल तुम्ही प्राइस काहीही चेंज करा, P करा, P1 करा, P0 करा, काही करा, तुमची डिमांड चेंज होणार नाही. आणि असं जेव्हा असतं तेव्हा हे कम्प्लीट नवीन असलेलं टॅक्स बर्डन कुणाला सहन करायला लागेल रे? असा विचार करा, काही झालं तरी ती वस्तू जर मला घ्यावीच लागणार असेल, जसं की मास्क किंवा कोविडचं वॅक्सिन समजा ते विकायला आलं, तर जगातल्या सगळ्या एकूण एक माणसानं कोविडचं वॅक्सिन घ्यायला लागणार आहे की नाही? मग कोविडच्या वॅक्सिनवर जर समजा टॅक्स लावू नये, पण लावला, तर काय होईल माहितीये का? नवीन तो टॅक्स जो इंट्रोड्यूस केलेला असेल, कंपन्या म्हणतील आम्ही कशाला टॅक्स बेअर करू? आम्ही हे एक्स्ट्राचं पेमेंट का बरं पे करू? असे प्रत्येक बायरला घ्यायचंच आहे आणि आम्ही कितीही पैशाला लावला तरी त्याला ते घ्यावंच लागणार आहे. मग तो जो टॅक्स आहे कोविडच्या वॅक्सिनवरचा, तो टॅक्स कम्प्लिटली बायरलाच बेअर करू दे, आम्ही त्याचा प्रॉफिट घेऊ. आणि म्हणून हे जे टीई नावाचं टॅक्स बर्डन आहे ते कम्प्लिटली बायर बेअर करेल. ओके, इफ द डिमांड फॉर द कमोडिटी इज परफेक्टली inelastic, the entire money burden of the tax is borne by the buyer. कम्प्लिटली टॅक्स बर्डन जे असतं ते बायरला सहन करायला लागतं. The rise in price of the commodity, even by the full amount of tax by the seller, will not reduce the demand because demand is perfectly inelastic. म्हणजे टॅक्स इंट्रोड्यूस केल्यावर सुद्धा जेव्हा जास्त प्राइस बायरला द्यायला लागेल किंवा जास्त प्राइसने एखादी गोष्ट खरेदी करायला लागेल बायरला, तेव्हा सुद्धा त्याची डिमांड चेंज होणार नाही, कारण ती वस्तू खरेदी केल्याशिवाय त्याला पुढे राहताच येणार नाहीये. सो असा विचार करा, आपल्याकडे गहू, तांदूळ किंवा कुठल्याही प्रकारचं एखादं कडधान्य किंवा जे घ्यायलाच लागतात गोष्टी अशा कंडिशनला. ओके, म्हणजे कम्प्लीट टीई किंवा ईटी जे टॅक्सचं बर्डन आहे ते बायरलाच बेअर करायला लागेल. येतंय लक्षात तुमच्या? सो तुम्हाला काय करायचंय आता, तुम्हाला या सगळ्या डायग्राम काढून प्रत्येक वेळी ती कुठच्या प्रकारची इलॅस्टिसिटी आहे किंवा इनइलॅस्टिसिटी असं आपण म्हणू, आणि त्या प्रमाणावर कुणावर बर्डन पडतंय याचा एक समरी चार्ट तयार करायचा आहे. आपोआप हे लक्षात राहायला खूप सोपं जाईल तुम्हाला. ओके, सो आता बघा, जेव्हा वेगवेगळ्या मार्केटमध्ये कॉस्ट कंडिशन्स असतात तेव्हा कशा प्रकारे टॅक्सेशनचा इम्पॅक्ट होतो किंवा कशा प्रकारे आपल्याला दिसून येतो ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो इथे काय लिहिलंय बघा, द प्रोडक्शन ऑफ कमोडिटीज टेक्स प्लेस अंडर द 3 लॉज ऑफ प्रोडक्शन विच अफेक्ट देअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो तीन प्रोडक्शनचे जे लॉ आहेत, इन्क्रीजिंग कॉस्ट कंडिशन, डिक्रीजिंग कॉस्ट कंडिशन आणि कॉन्स्टंट कॉस्ट कंडिशन किंवा सेम राहणारी कॉस्ट कंडिशन, या लॉजच्या अंडर कसा काय टॅक्सेशनचा इफेक्ट होईल आणि त्या काय होतं की या लॉज प्रमाणे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बदलत जाते. म्हणजे आपल्याला किती खर्च मॅन्युफॅक्चर करायला लागतो हे बदलत जातं. सो इन्क्रीजिंग कॉस्ट असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी जर समजा नवीन कमोडिटी बनवली तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यायला लागतात.
ओके. मार्जिनल कॉस्ट जास्त होते. जर समजा डिक्रीजिंग कॉस्ट कंडिशन असेल, तर जशा तुम्ही जास्त कमोडिटी बनवत जाल, तसं इकॉनॉमीज ऑफ स्केल नावाचा इम्पॅक्ट होतो. कामात येतो आणि तुम्हाला कमी खर्च यायला लागतो. व्हेअरॅज तिसरा फॅक्टर म्हणजे तुम्ही जितकं प्रोड्यूस कराल, तितकं सेम अमाउंटची कॉस्टिंग होत राहतं. दॅट इज कॉन्स्टंट कॉस्ट कंडिशन. सो अशा प्रकारच्या कंडिशन असताना ॲक्च्युअली त्याच्यावर टॅक्सचा काय परिणाम होतो ते आपण बघणार आहोत. डोंट वरी, मी तुम्हाला यात डायग्रामचं बर्डन जास्त देणार नाहीये, पण ॲटलीस्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. In the case of commodity which is produced under the law of increasing cost or diminishing returns, म्हणजे जेव्हा कमोडिटी ही जास्तीत जास्त म्हणजे कॉस्ट वाढत जाण्याच्या लॉ ऑफ इन्क्रीजिंग कॉस्ट और डिमिनिशिंग रिटर्न, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स ह्याच्या अंडर केलेली असते, देन द इम्पोजिशन ऑफ tax on such commodity will raise the price of the commodity by less than the amount of tax. सो अशा वेळी त्या कमोडिटीची जी प्राइस आहे कन्झ्युमरसाठी, ती प्राइस वाढेल. पण कशी वाढेल? टॅक्सच्या अमाऊंट एवढी नाही, तर टॅक्सपेक्षा कमी अमाऊंटवर. आणि त्यामुळे इन्सिडन्स ऑफ टॅक्स विल बी पार्टली ऑन सेलर अँड पार्टली ऑन बायर. आणि त्यामुळे काय होईल, हे जे टॅक्सचं जे बर्डन आहे, टॅक्सचा जो फायनल बर्डन म्हणजे इन्सिडन्स, हा पार्टली सेलर पे करेल आणि पार्टली बायर पे करेल. ओके. whether the incidence of tax will be more on buyer or seller will depend on elasticity of supply of commodity. आणि त्यामुळे सप्लायची इलास्टिसिटी काय आहे मार्केटमधली ते पाहून आपल्याला कळेल की बायर जास्त पे करेल टॅक्स की सेलर जास्त पे करेल टॅक्स. आपण हे ऑलरेडी बघितलंय बरोबर ना लास्ट सेशन मध्ये. ओके. सो आता इथे बघा हेच त्यांनी दाखवलंय की ईटी पर युनिट टॅक्स जेव्हा इम्पोज केला गेला तेव्हा सप्लाय कर्व शिफ्ट झाला एस वरून S1 वर. ओके. आणि न्यू इक्विलिब्रियम टी वर सेटल झाला आणि आपोआपच टीई हा टॅक्सचं जे इम्पोजिशन आहे त्यात टॅक्स हा आरटी म्हणजे थोडक्यात तुमची जी नवीन प्राइस आहे ती OP1 किंवा जस्ट अ मिनिट. ओके. नवीन जी प्राइस आहे ती OP1 किंवा TQ1 इतकी झाली. ओके. बट लेस दॅन द टॅक्स ईटी म्हणजे थोडक्यात टोटल टॅक्स मधला जो फरक आहे तो कुणाला कसा पे करायला लागेल हे मात्र सप्लायच्या इलॅस्टिसिटीवर ठरेल. द इन्सिडन्स ऑन द बायर इज RT अँड द सेलर इज ER. ओके. आता याच्या उलट कंडिशन जेव्हा डिक्रीजिंग कॉस्ट कंडिशन असते तेव्हा, इन केस ऑफ कमोडिटी प्रोड्यूस्ड अंडर द लॉ ऑफ डिक्रीजिंग कॉस्ट, the imposition of tax on it will raise the price by more than the amount of tax. म्हणजे जेव्हा कमोडिटी प्रोड्यूस करताना हळूहळू त्याची कॉस्ट कमी होत जाते, असं जर असेल तर नवीन टॅक्स इम्पोज केल्यावरती त्याची जी प्राइस आहे ही टॅक्सच्या किमतीपेक्षा वाढेल असं म्हणतात ते. ॲज अ रिझल्ट म्हणजे थोडक्यात तुमच्या जर डिक्रीजिंग कॉस्ट कंडिशनचा लॉ तुम्ही अप्लाय करत असाल प्रोडक्शनमध्ये, तो अप्लाय होत असेल तर समजा टीई अमाऊंटने वाढणारा जो टॅक्स आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमची प्राइस वाढेल असं म्हणायचंय त्यांना. ॲज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीज इन प्राइस द क्वांटिटी डिमांडेड विल फॉल अँड द सप्लाय विल बी रिड्यूस्ड. आणि त्यामुळे काय होईल अशा प्रकारच्या की प्राइस वाढल्यामुळे क्वांटिटी डिमांडेड जी आहे ती कमी होणार आहे. आणि त्यामुळे सप्लाय पण कमी करायला लागेल. बरोबर आहे की नाही. ॲज अ रिझल्ट पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विल इन्क्रीज अँड द सेलर विल रेज द प्राइस ऑफ द कमोडिटी बाय मोर दॅन टॅक्स. म्हणजे जेव्हा टॅक्स वाढतोय तेव्हा आपोआपच प्राइस वाढणार आहे. प्राइस वाढणार आहे म्हणजे डिमांड कमी होणार. डिमांडचा लॉ आठवा, प्राइस वाढली की डिमांड कमी होते. आता जर मार्केटमध्ये डिमांडच नसेल तर सप्लाय पण रिड्यूस करायला लागेल. बरोबर ना. म्हणजेच सेलरला प्राइस वाढवावी लागेल कारण त्याने सप्लाय रिड्यूस केलाय. बरोबर. आणि म्हणून त्याने तो जी प्राइस वाढवेल काय होईल माहितीये का, पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे एक युनिट प्रोड्यूस करायची जी किंमत असेल ती वाढणार आहे या प्रकारात. आणि त्यामुळे त्याला टॅक्सच्या किमतीपेक्षा किंवा टॅक्सच्या अमाऊंटपेक्षा दॅट इज टीई या अमाऊंट पेक्षा जास्त सॉरी बरोबर त्या अमाऊंटपेक्षा जास्त त्याला जास्त प्राइस सांगायला लागेल. जास्त बायरला जास्त प्राइसवर विकत घ्यावं लागेल टॅक्सपेक्षा. ओके. फिगरमध्ये काय दाखवलं बघा, SD हे आपले डिमांड कर्व आहे, डिमांड सप्लाय कर्व. एस हा सप्लाय, डी हा डिमांड. ओके. प्री टॅक्स प्राइस काय? OP म्हणजे QA. बरोबर.
ही ओपी म्हणजेच क्यूए, जस्ट अ मिनिट, ओपी म्हणजेच क्यूए ही आपल्याला जी दिसतीये ती ही प्राइस आहे, बरोबर, जेव्हा टॅक्स इंट्रोड्यूस केलेला नाहीये तेव्हा. द प्री टॅक्स प्राइस क्यूए ओपी. सपोज ईटी पर युनिट टॅक्स इज लेविड ऑन द कमोडिटी, म्हणजे ईटी ह्या एवढ्या अमाऊंटचा टॅक्स जर समजा त्या कमोडिटीवर लावला तर ॲज शोन इन द फिगर, एस शिफ्ट टू S1, एस हा सप्लाय कर्व S1 वर शिफ्ट होईल. ॲज अ रिझल्ट द प्राइस रायझेस टू Q1T, आणि त्यामुळे हा कर्व शिफ्ट झाल्यामुळे आपली जी प्राइस आहे ती Q1T एवढी होईल, कारण नवा इक्विलिब्रियम टी आहे ना, म्हणजे आता आपली प्राइस काय होणार आहे, एकतर OP1 किंवा त्याच्या बरोबर सेम असणारी Q1T, हा टी पॉइंट आहे. ओके, सो Q1T एवढी प्राइस होईल नवीन. ओके, सो द डिफरन्स बिटवीन द न्यू प्राइस अँड द ओल्ड प्राइस इज RT. म्हणजे बघा, आधीची प्राइस आधीची प्राइस काय होती, OP, बरोबर, किंवा QA. आणि त्याच्या नंतरची प्राइस काय झालेली, म्हणजेच ही एवढी साधारण प्राइस होती आपली, बरोबर आहे ना, ओरिजिनल. आणि आता प्राइस किती झाली आहे, ही कंप्लीट Q1T एवढी. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की RT हा जो पॅच आहे, हा एवढा, हा पॅच म्हणजे डिफरन्स आहे दोन कॉस्ट मधला, बरोबर आहे ना. द राईज इन द प्राइस ऑफ कमोडिटी बाय RT इज मोर दॅन टॅक्स, म्हणजे हा जो आपली टॅक्सची वेज आहे ईटी ही, या ईटी टॅक्स पेक्षा आपली वाढलेली किंमत जास्त आहे. बघा, RT मोठा आहे ईटी पेक्षा. दॅट इज RT इज ग्रेटर दॅन ईटी, the entire incidence of tax ET has been shifted by the seller upon buyer. आणि अशा वेळी नुसतंच टॅक्सचं बर्डन हे बायरवर शिफ्ट होतंच कम्प्लिटली, आणि त्याच्याबरोबर बायरला जास्त किमतीत, डिक्रीजिंग कॉस्ट कंडिशन असताना बायरला जास्त किमतीत ते घ्यायला लागतं. बघा बरं, इन्क्रीजिंग कॉस्ट कंडिशन होती तेव्हा बायरला कमी बर्डन सहन करायला लागत होतं टॅक्सचं, सेलरला जास्त बर्डन सहन करायला लागत होतं. डिक्रीजिंग कॉस्ट वेळी करेक्ट उलट होत आहे, टॅक्सच्या अमाऊंट पेक्षा जास्त प्राइस देऊन बायरला एखादी गोष्ट घ्यावी लागते. येत आहे लक्षात? पुढे जाऊया कॉन्स्टंट कॉस्ट कंडिशनवर. द कॉन्स्टंट कॉस्ट कंडिशन काय की तुमची इन केस ऑफ कमोडिटी प्रोड्यूस्ड अंडर द लॉ ऑफ कॉन्स्टंट कॉस्ट और कॉन्स्टंट रिटर्न्स, द सप्लाय कर्व इज हॉरिझॉन्टल, दॅट इज एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेला कर्व. ओके, आणि हॉरिझॉन्टल टू एक्स ॲक्सिस अँड प्राइस रायझेस बाय द फुल अमाऊंट ऑफ टॅक्स. आणि त्यामुळे जेव्हा प्राइस वाढते ईटी हा टॅक्स इंट्रोड्यूस केल्यावर, तर ती कंप्लीट अमाऊंट जेवढी टॅक्सची असते तेवढ्याने प्राइस वाढते. द सेलर शिफ्ट द एंटायर मनी बर्डन टू टॅक्स ऑन द बायर. सो सेलर काय करतो, टॅक्सचं जे कंप्लीट पैसे असतील, समजा 100 रुपये आधीची किंमत आहे ओपी, बरोबर, आता जेव्हा नवीन टॅक्स आला 20 रुपयाचा, तर आधीचं टॅक्स आणि ते 100 रुपयाची आधीची किंमत मिळून 120, असे 120 कम्प्लिटली रुपये तो बायरला चार्ज करायला लागतो. दिस इज डेपिक्टेड इन द अबाव डायग्राम. मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली डायग्राम, ही काही वेगळी नाहीये, पण तुम्ही लक्षात घेऊ शकता की जेव्हा ईटी एवढ्या अमाऊंटचा टॅक्स इंट्रोड्यूस केला गेला, इथे बघा, हा नेहमीप्रमाणे टीई किंवा ईटी हा आपला टॅक्स आहे. ओरिजिनली आपली किंमत क्यूए एवढी होती. ओके, आता जेव्हा ईटी अमाऊंटचा टॅक्स इंट्रोड्यूस केला गेला, तर जेवढा टॅक्स आहे तेवढी नवीन प्राइस झाली बघा, P1, कारण आपला सप्लाय कर्व एस वरून S1 वर शिफ्ट झालाय. येत आहे लक्षात? द एंटायर टॅक्स बर्डन इज शिफ्टेड टू द सेलर, सॉरी, बाय द सेलर अपॉन द बायर. म्हणजे सगळंच्या सगळं टॅक्स बर्डन हे बायरवरती शिफ्ट केलं गेलं. ओके, आता याच्यानंतर खरं तर आपल्याला बघायचं आहे की इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन अंडर मोनोपॉली, म्हणजे मोनोपॉलीमध्ये कशा प्रकारे टॅक्सचं बर्डन असतं असं वगैरे. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी मी तुम्हाला ह्या नोट्स पाठवणार आहे, प्लीज रीड थ्रू देम. आणि तुम्हाला जर ते लक्षात येत नसेल तर तुम्ही मला सांगा, मग मी तुम्हाला ते सांगेन, कारण खूप बेसिक थिअरी आहे आणि मोनोपॉली काय, मोनोपॉलिस्टिक कंडिशन काय, या सगळ्याचं तुम्ही बेसिकली लास्ट टू लास्ट सेमिस्टरला, म्हणजे FY ला असताना त्याचा खूप चांगला अभ्यास केलाय.
ओके. सो आता मी तुम्हाला होमवर्क काय देणार आहे, की या टॅक्सेशनमुळे टॅक्स इंट्रोड्यूस केल्यामुळे समाजात, सोसायटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये नक्की त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे तुम्ही मला शोधून सांगायचं आहे. ओके. त्याचे तुम्ही लिस्ट आउट करायचे आणि ती लिस्ट आयदर वे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा तुम्ही मला वर्गात, तुम्ही मला पर्सनल WhatsApp मेसेजवरती त्याची हे टाकू शकता. ओके. सो टॅक्सचे आपल्या सोसायटीवर, इंडिव्हिज्युअल माणसावर, गव्हर्नमेंटवर आणि इकॉनॉमीवर काय परिणाम होतात, हे तुम्ही मला त्याच्यात टाकायचं आहे. ओके. कॉमेंट बॉक्सवर किंवा तुम्ही नोट्स लिहिल्या असतील, तर त्याचे फोटो काढून माझ्या WhatsAppवर. ओके. सो असं आपण बघू शकतो इथे बघताना, की इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन अंडर मोनोपॉली हे बघताना, मोनोपॉली म्हणजे एक सिंगल सेलर, बरोबर? आणि त्यामुळे मोनोपॉलिस्ट इज इंटरेस्टेड इन अ मॅक्सिमम प्रॉफिट. त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट हवा असतो. बरोबर ना? सो त्याला माहिती आहे, की त्याचा ही फिक्सेस हिज आउटपुट ॲट पॉइंट वेअर हिज एम-आर, मार्जिनल रेव्हेन्यू, इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. बरोबर. तो अशा प्रकारे त्याचा आउटपुट फिक्स करतो, सप्लाय फिक्स करतो, की त्याचं मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे मार्जिनल इन्कम हे त्याच्या मार्जिनल कॉस्टच्या इक्वल असेल. ओके. पण जेव्हा नव्याने इम्पोजिशन ऑफ टॅक्स होतं, म्हणजे नव्याने द इम्पोजिशन ऑफ द टॅक्स विल सर्टनली इन्क्रीज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि त्यावेळी त्याच्या प्रोडक्शनची कॉस्ट वाढेलच. How much of the tax will be borne by the monopolist and how much by the consumer will depend upon the elasticity of demand and in the elasticity of supply of the commodity produced by the monopolist. सो ॲक्चुअली तो जो मोनोपॉलिस्ट आहे, तो काय प्रकारची कमोडिटी सेल करतोय, याच्यावर आणि त्याची डिमांड आणि सप्लायची इलॅस्टिसिटी काय, याच्यावर ठरेल, की त्याचं टॅक्स बर्डन हे मोनोपॉलिस्ट जास्त सहन करेल, की बायरला जास्त सहन करायला लागेल. A tax on monopoly firm may बी आयदर स्पेसिफिक ऑर लमसम. सो जो मोनोपॉली फर्मवरती टॅक्स इम्पोज केला जाऊ शकतो, तो मे बी स्पेसिफिक असू शकतो किंवा लमसम असू शकतो. सो मी असं सांगेन, की आज आपला याच्यानंतर तुम्ही मला ते इफेक्ट ऑफ टॅक्सेशन जे आहेत, ते तुम्ही स्वतः रीड करणार आहात. तुम्ही नीट कुठून तरी शोधून त्याच्या नोट्स प्रिपेअर करणार आहात छानपैकी. नक्की सोसायटीवर, इंडिव्हिज्युअल माणसावर म्हणजे तुमच्या आमच्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकॉनॉमीवर काय परिणाम होतो, गव्हर्नमेंटवर काय परिणाम होतो, ह्याचे पॉइंट प्रिपेअर करणार आहात आणि ते मला शो करणार आहात. इथे आपण असं म्हणू शकतो आपला हा लेसन संपलाय. पब्लिक रेव्हेन्यू. ओके. सी यू इन अ नेक्स्ट लेक्चर. टिल देन हॅव अ नाईस डेज अँड प्लीज स्टे सेफ. ओके. बाय.